दिनांक 3 मे पासून वैजापूर येथील पाटबंधारे कार्यालयाच्या समोर वैजापूर तालुक्यातील व गंगापूर तालुक्यातील एकूण 102 गावातील शेतकरी हे उपोषणासाठी बसले होते। 11 टीएमसी पाणी आरक्षित असून सुद्धा नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारे विभागाकडून न सोडण्यात आल्यामुळे उपोषण सुरू होते। या उपोषणाची दखल घेतल्यामुळे सर्वच उपोषणकर्ते नांदूर मध्यमेश्वरच्या कालव्यात आज जलसमाधी घेण्यासाठी शेकडोच्या संख्येने जात असताना पोलिसांनी त्यांना गवंडगाव येथील टोल नाक्यावर अडवले। सर्वांना येवला तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती असल्याने जिल्ह्याचा मोठा फौजफाटा या ठिकाणी बोलवण्यात आला होता। यामध्ये निफाड, सिन्नर, लासलगाव, नांदगाव येथून पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला होता। दरम्यान शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली। निवडणुकीच्या तोंडावर पाणी तापलंय। नांदूर मध्यमेश्वर धरणात जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या वैजापूर, गंगापूर येथील महिला, पुरुष शेतकऱ्यांना पोलिसांनी येवल्यात ताब्यात घेतलंय। नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, मुकणे आणि भाम धरणातून निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणात नगर आणि निफाड तालुक्यातील गावासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने या पाण्यातून आम्हाला उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळावे यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील महिला आणि पुरुष 200हून अधिक शेतकरी आक्रमक झाले। उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न सोडल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणातच जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या या महिला पुरुष शेतकऱ्यांना येवला, लासलगाव पोलिसांनी येवला हद्दीतच ताब्यात घेतल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटलाय। तर 15 दिवसापासून 1 महिन्यापासून पाठपुरावा करतो, 1 महिना एका दिवसात नाही। अडचणी का आम्हाला राज्यात अडचणच कळणार। राज्याच्या अंतिम मुख्यमंत्र्यांनी सांगून जर आज अडचण असेल तर ते जाहीर करा, पाणी देत नाही म्हणून बघू। अहो ते बिचारे 3 दिवस मुंबईला मुक्कामी राहिले, त्याच्या चर्चेला काय तुम्ही सामान्य अधिकाऱ्याकडे नका, वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा, नाही तर त्यांना म्हणा या। त्यांच्या स्तरावर काय कार्यकारी संचालकांनी लिहिलं, कलेक्टरनी कळवलं, कार्यकारी अभियंत्यांनी कळवलं, सगळ्यांनी तुम्हाला दिलं ना। तुम्हाला सही व्हायला जर 4-4 दिवस लागत असतील तर मग आम्हाला मरायला 5 मिनिटं आमची मरण तर पहा लावी दाखवा त्यांना। जर शेतकऱ्यासाठी कोणी नाही राहिलं, कोणीच वाली नाही राहिलं। काल अंतिम झालं, काल रात्री 10 वाजेपर्यंत आमचे हजारो महिला मला विचारत होत्या पत्र आलं का, पत्र आले का। राज्याचं अंतिम पद मुख्यमंत्री महोदय त्यांच्या शब्दाला सुद्धा जर प्रशासन मानत नसेल तर हे प्रशासन काय करतं? मग नेमकी शासनाची इच्छा नाही का अशी शंका निर्माण व्हायला लागली। सकारात्मक इथं आम्ही मरायला लागलो तरी तुमचं लेखी पत्र मग सकारात्मक 15 जूनला पाणी देणार आहे का 30 मेला देणार आहे? आवाज साहेब एक आजचं नाही ना, 15 दिवस झाले ना। तर काय मला संघर्ष कार्यकारी संघर्ष करावा लागत होता। अंडा मोर्चा झाला, बातमी मोर्चा झाला, प्रत्येक टायमाला आम्हाला जीव घ्यायला सारखा प्रयोग करायला काय करतं प्रशासन। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक बरकसे, वैजापूर।